नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। उत्कर्ष प्राथमिक विद्यालय संस्थाचालक व मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराविरोधात शिक्षकांचे आंदोलन। उत्कर्ष प्राथमिक विद्यालय संस्था व मुख्याध्यापकांच्या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ पुणे जिल्हा शाखेच्या वतीने घंटानाद आंदोलन व साखळी उपोषण सुरू करण्यात आले। सदरचे आंदोलन हे उत्कर्ष प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आंबेगाव बुद्रुक कात्रज पुणे येथे सुरू करण्यात आले। शिक्षकांचा मागील वेतन फरक व शासन नियमानुसार वेतन मिळावे, शिक्षकांकडून घेतलेले प्रत्येकी 50,000 रुपये व सेवा पुस्तक त्यांना देण्यात यावे, शासन निर्णयानुसार विद्यार्थी फी आकारणी होत नसल्याने चौकशी करून कारवाई व्हावी, मुख्याध्यापकांची बोगस मान्यता रद्द करावी, तोतया मुख्याध्यापकांमार्फत चालू असलेले शालेय कामकाज त्वरित थांबवावे, संस्था अध्यक्ष संचालक व त्यांच्या नातेवाईकांकडून होणारा शिक्षकांचा मानसिक त्रास, शिक्षकांना हजेरी पत्रक देण्यात यावे, संस्थेचा कारभार पाहण्यासाठी प्रशासकाची नेमणूक करावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत। या आंदोलनात श्रीमती नैना डुमरे, श्रीमती रतन मिसाळ, श्रीमती स्नेहल नानापुरे, श्रीमती रसिका अवचरे, संघटनेचे अध्यक्ष नारायण शिंदे, सचिव जितेंद्र पायगुडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड आदींनी सहभाग घेतला। रयत संवादसाठी चन्नाप्पा कलशेट्टी, कात्रज, पुणे। मी आज या ठिकाणी साखळी उपोषण बसण्याचे कारण काय? आमच्या शिक्षकाला शासनाने केलेल्या मूल्यांकनानुसार जी पात्र शाळा ठरते त्या पात्र शाळेच्या फाईल्स आणि माहिती शाळेने उपलब्ध करून दिली असतासुद्धा ते नाही म्हणतात। त्यामुळे आम्हाला आमच्या शिक्षकांचा शासकीय नियमानुसार वेतन देण्यात यावं या मागणीसाठी आम्ही इथे बसलेलो आहे। अनेक प्रकारची कागदपत्रे यांची बोगस आहेत, संस्थेचे डॉक्युमेंट्स बोगस आहेत। त्याच्यानंतर ज्यांनी जे मान्यता मुख्याध्यापक असा जो त्यांनी बसवलेला आहे तो मुख्याध्यापक मान्यता प्राप्त नसून कुठल्याही प्रकारे त्यांची मान्यता घेतली गेलेली नाही। अशा प्रकारच्या बोगस मुख्याध्यापकाच्याद्वारे शिक्षकांना नोटिसा देणे, शिक्षकांना वेठीस धरणं याविषयी आम्ही दाद मागण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहे। बरं, तुम्ही आत्ता जे म्हणताय भोगस वगैरे जे म्हणताय, पण तुमच्याकडे काय आहे का तसं? म्हणजे भोगसचं म्हणजे तुमच्याकडे काय? शासकीय नियमानुसार कुठलीही शाळा बिना अनुदानित असू द्या, अनुदानित असू द्या, त्या शाळा चालवताना शिक्षकाचे आणि मुख्याध्यापकांची परमिशन घ्यावाच लागते। ती अशा प्रकारची कुठलीही यांची मान्यता नाही। त्याचप्रमाणे संस्थाचालक या स्वतः मुख्याध्यापक होत्या, परंतु मुख्याध्यापकाची मान्यता त्यांनी शिक्षण मंडळाकडे दिल्यानंतर वयाचं कारण, जादा वयाचं कारण सांगून ती मान्यता नाकारण्यात आली आणि सहाय्यांचे अधिकार इतर शिक्षकांना मुख्याध्यापकांना देऊन अशा प्रकारचे सहाय्यांचे अधिकार वापरून अनेक ठिकाणी पत्रव्यवहार हे करतात। याच्या विरोधातही आम्ही आंदोलन केलेले आहे। मला सगळे दिसणार आहेत, बोलणार आहेत फक्त। आम्हाला शासकीय नियमानुसार अनुदान वेतन मिळावं हीच आमची मागणी आहे। आणि आमच्यावर जे अन्याय करतात ते सतत अन्याय चालले आहे, मानसिक छळ चाललेला आहे, तो त्याचा पण आम्हाला बरं, एक मिनिट, आता तुम्ही जे म्हणताय मानसिक छळ वगैरे होतो त्याबद्दल तुम्ही काय तक्रार वगैरे केली का वरिष्ठाकडे? आतापर्यंत आम्ही शासनाकडे पण दाद मागितलेली आहे, पण याची कोणीही दखल घेतलेली नाही सर। तर त्याची पण दखल घेण्यात यावी असं आमचं म्हणणं आहे आणि आम्हाला शासकीय नियमानुसार वेतन द्यावं। मस्टरवर सह्या केलेल्या नाही आहेत। 15 तारखेपासून आम्ही उपस्थित असताना आमची गैरहजेरी ते दाखवतात। इतर शिक्षकांना आमच्या विरुद्ध भडकावून त्यांना आमच्या विरोधात ते उभं केलेले आहे। त्यामुळे ते पण आम्हाला सगळ्या गोष्टीचं न्याय मिळावं पुढच्या काढून घेतलेले आहे। वर्ग दिलेले नव्हते। 15 ऑगस्टपासून आम्ही येतोय, 15 जूनपासून आम्ही येतोय, पण कोणतेही नियोजन दिलं बरं, ह्याच्या आधीच तुमचे सगळे पेमेंट वगैरे क्लिअर आहेत का? नाही, पेमेंट पण मिळालं नाही। एप्रिलचं पेमेंट अजून मिळालेलं नाही आणि शासन निर्णयानुसार तर ते आम्हाला वेतन मिळावं। बरोबर आहे। म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणणं आहे की तुमचं एकंदरीत जो शासनाप्रमाणे तुम्हाला जो GR वगैरे आलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला वेतन भेटावं असं तुमचं म्हणणं आहे? हो हो हो।